Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about nutritional program, which is very important to the first year first year GNM, first year BSc Nursing. Okay, let's start nutritional program. So, what's important to you have improve your nutrition? Why, what and how? ओके तर हे 3 आपण WH क्वेश्चन स्वतःला विचारणार आहे की न्यूट्रिशन आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, न्यूट्रिशन काय आहे आणि न्यूट्रिशन कसं इम्प्रूव्ह करायचं. ओके तर फर्स्ट इंट्रोडक्शन. This presentation explores federal programs that address nutritional needs across the lifespan. We will discuss these programs, objective, beneficiaries and key component highlights and their impact on public health. तर ह्या प्रेझेंटेशन मध्ये आपण बघणार आहे की न्यूट्रिशनल नीड्स काय, त्याच्या लाईफ स्पॅन्स काय आहेत, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, कंपोनंट काय आहेत आणि त्याच्या हायलाइट्स काय आहेत त्या प्रोग्राम मधले. ओके तर हे आपण आज पाहणार आहे. फर्स्ट, नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम्स इन दॅट ॲड्रेसिंग malnutrition and promoting health. The United States government has established a network of federal programs aimed at improving the nutritional well-being of its citizens. तर यूएसच्या गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की हे जे प्रोग्राम्स आहेत त्याचे जे एम आहे ते काय आहे की न्यूट्रिशनल जे आहे ते आपल्या सिटीजन म्हणजे आपल्या कंट्री मधले जे रहिवासी आहेत त्यांचं न्यूट्रिशन काय व्हावं, इम्प्रूव्ह व्हावं, हे यांचं एम आहे. Then promoting health. This program provides access to food assistance, educate on healthy eating and support valuable population in assessing a nutritious meal. हा प्रोग्राम काय करतोय की प्रोव्हाइड ऍक्सेस टू फूड असिस्टंट. आपल्याला काय खाल्लं पाहिजे, एज्युकेट करायचं लोकांना की काय हेल्दी आहे, काय अनहेल्दी आहे. ओके असं असिस्ट करायचं, त्याला म्हणायचं प्रमोटिंग हेल्थ. क्लिअर. ॲड्रेसिंग malnutrition and promoting health. ICDS म्हणजे काय, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम और सर्व्हिस. तर ICDS प्रोग्राम हा एस्टॅब्लिश झालाय 1975 ला. तर हा प्रोग्राम का डिझाईन केलाय, टू प्रोव्हाइड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज ऑफ सर्व्हिस टू द चिल्ड्रन एज्ड 0 to 6 years. ज्या मुलांचं वय 0 ते 6 इयर मध्ये त्या बाळांना, त्या बेबीजना कॉम्प्रेसिव्ह केअर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ICDS लॉन्च केलं 1975 ला. ऑब्जेक्टिव्ह, बेनिफिशरीज अँड कंपोनंट्स. तर फर्स्ट ऑफ ऑल 2 याचे ऑब्जेक्टिव्ह अँड बेनिफिशरीज आहेत ते म्हणजे रिड्यूस malnutrition अँड प्रमोट डेव्हलपमेंट. रिड्यूस malnutrition म्हणजे काय की ह्या प्रोग्रामचं जे टार्गेट आहे, ओके त्यांचं जे मूळ हेतू आहे, टार्गेट आहे तो कोण आहे, चिल्ड्रन आणि प्रेग्नेंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर. ओके जे चिल्ड्रन्स आहेत, जे प्रेग्नेंट आहे, जे लॅक्टेटिंग मदर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ICDS इम्पॉर्टंट आहे. त्याने फोकस कशावर करतात की इम्प्रूव्ह देअर न्यूट्रिशनल अँड ओव्हरऑल वेलबिंग. तुमचा न्यूट्रिशन स्टेटस कसा आहे तुमचा प्लस तुमच्या बाळाचा, त्याच्यावर हे फोकस करतात जेणेकरून malnutrition सारखे हार्मफुल डिसीज तुम्हाला होणार नाहीत. Then promote development. ICDS includes services such as health checkup, immunization, nutrition, education and early childhood care and education. तर ICDS मध्ये कोणकोणत्या सर्व्हिस अवेलेबल आहेत ते म्हणजे हेल्थ चेकअप, तुमचं इम्युनायझेशन, न्यूट्रिशनल एज्युकेशन आणि अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन, हे सगळे यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके. देन मिड डे मील प्रोग्राम. स्कूल फीडिंग, जे काय आपण दुपारचं लहान असताना 8वी पर्यंत जे काय राईस आणि दाल खात होतो त्यालाच मिड डे मील प्रोग्राम असं म्हणायचं. The midday meal program provides free meal to school age children in government and government aided school.
आता हा जो मिड डे मील प्रोग्राम आहे ते नेक्स्ट आहे मिड डे मील प्रोग्राम म्हणजेच काय स्कूल फीडिंग. The midday meal program provides free meal to school-age children in government and government-aided school. आता आपण जो दुपारी मीन्स आपण 8वी पर्यंत किंवा एकेकांना 4थी पर्यंत दिला असेल तर आपण दुपारी शाळेमध्ये जे काय राईस आणि दाल खात होतो तर तो एक भाग मिड डे मील प्रोग्रामचाच होता. ओके, तर ही सर्व्हिस असते मिड डे मील प्रोग्रामची की दुपारी मुलांना शाळेत आहार द्यावा, पोषक असा. काही देत नव्हते ते. देत होते का चॉकलेट्स वगैरे, पिझ्झा, बर्गर? नाही, ते फक्त राईस आणि दाल. ओके, ते पण त्याच्यामध्ये पल्सेस, सिरियल्स सगळं होतं. ते तुम्हाला देत होते का? कारण तुमचं न्यूट्रिशन वेल ठेवण्यासाठी, तुम्हाला माल न्यूट्रिशन सारखे आजार होऊ नयेत यासाठी, जे काही न्यूट्रिशन डिफिशियंट डिसीज आहेत ते होऊ नये त्यासाठी तुम्हाला मिड डे मील प्रोग्राम हा दिला जातो. हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरं, जे लहान मुलं असतात, ओके, 4थी पर्यंत लहानच असतात, जे लहान मुलं असतात त्यांना शिक्षणाचं महत्व काय हे त्यांना माहिती नसतं. का आपण शिकतोय, आपल्याला काय इथं पाठवलंय हे त्यांना काही आयडिया नसते. पण जर आपण त्यांना दुपारी व्यवस्थित असा आहार दिला, ओके, किंवा बघा जे गरीब मुलं असतात ती सकाळी काहीच खाऊन येत नाही, म्हणून आहार देतात म्हणून ते स्कूलला येतात, शाळेत येतात. त्यासाठी हा मिड डे मील प्रोग्राम अरेंज केलाय. यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर त्याचं न्यूट्रिशन व्यवस्थित राहते आणि दुसरं म्हणजे कोणतंही लहान बाळ शिक्षणापासून वंचित राहत नाही. ओके, कारण कसं होतंय त्या आहाराच्या निमित्तानं तरी पॅरेंट्स म्हणा त्या पोरांना शाळेत घेऊन येतात. ओके, पण सगळ्यांचीच परिस्थिती मिडल लेवल किंवा अप्पर लेवलला नसते. थोडे लो ग्रेड वाले पण असतात ज्यांचे एक वेळची भूक मिटवायची सुद्धा ताकद त्यांच्यात नसते. म्हणजे आज राबलं तर त्यांना संध्याकाळचं जेवण येईल असं एकेकांचं जीवन असतं. तर ते होऊ नये म्हणून हा मिड डे मील प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला आहे. क्लिअर? जे काय गव्हर्नमेंट शाळा आहेत, ओके, त्यांना हे मिड डे मील प्रोग्राम दिलं जातं कारण ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. क्लिअर? ऑब्जेक्टिव्ह अँड बेनिफिशरीज, आता जे मी तुम्हाला काही सांगितलं ते सगळं ह्यामध्येच येते बघा. रिड्यूस हंगर, की भूक मिटवली जाते, जेणेकरून काय होतं की स्कूल अटेंडन्स पण तुमचा व्यवस्थित राहणार आहे, न्यूट्रिशन स्टेटस पण व्यवस्थित राहणार आहे आणि तुमची भूक पण मिटली जाणार आहे. ओके, इम्प्रूव्ह लर्निंग. The midday meal program provides nutritious food and encourage children to attend school regularly, enhancing learning outcome. जसं की मी तुम्हाला सांगितलं लास्ट स्लाइड मध्ये की मिड डे मील प्रोग्राम काय करतं, न्यूट्रिशियस फूड प्रोव्हाइड करतं चिल्ड्रन्सला. त्यांना काय होतं की एनकरेज होतात चिल्ड्रन्स स्कूलला येण्यासाठी आणि मग त्यांचं लर्निंग आउटकम आहे ते पण बेस्ट होऊन जातं. क्लिअर? स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम्स. आता स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम्स कोणते आहेत की टार्गेट असिस्टंट. These programs cater to the specific nutritional needs of vulnerable groups such as pregnant, lactating women, infant and children under the age of 6. प्रत्येकाला हाच डाएट द्यावा असं नसते. त्याच्या नीडनुसार आपल्याला डाएट चेंज करावा लागतो. प्रेग्नेंट लेडीचा डाएट वेगळा असतो, लॅक्टेटिंग वुमनचा वेगळा असतो, चिल्ड्रन्सचा वेगळा असतो, अंडर एज जे असतात, 6 एजच्या अंडर जे असतात त्यांचा वेगळा असतो, टॉडलर्सचा वेगळा असतो, इन्फंटचा वेगळा असतो, प्री स्कूलर यांचा वेगळा असतो. तर आपण काय करायचं, त्यांना टार्गेट करायचं की ज्यांना ज्या एज ग्रुपला जे डाएट लागते ते द्यायचं. इम्प्रूव्हिंग MCH मीन्स मॅटर्नल चाइल्ड हेल्थ. तर स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्रामचं एम काय असते की मॅटर्नल अँड चाइल्ड, मदर आणि चाइल्ड या दोघांचं चांगलं व्हावं, प्लस चांगलं व्हावं इन द सेन्स त्यांना न्यूट्रिशन व्यवस्थित भेटावं याचं तुमचं एम असतं त्या नर्सचं. न्यूट्रिशनल काउन्सिलिंग, हेल्थ सर्व्हिसेस यांचं सुद्धा ते लक्ष ठेवते. क्लिअर? नेक्स्ट प्रोग्राम इज बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम, अर्ली चाइल्डहुड केअर, न्यूट्रिशन सपोर्ट, इम्प्रूव्ड हेल्थ. तर हे 3 त्यामध्ये आहेत.
अर्ली चाइल्डहुड केअर घ्यायची आपण त्यांना. ते कसं जेवतंय, बसतंय, व्यवस्थित काळजी घ्यायची. हे झालं तुमचं अर्ली चाइल्डहुड केअर. देन न्यूट्रिशनल सपोर्ट. न्यूट्रिशन सपोर्ट म्हणजे काय की बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम प्रोव्हाइड सप्लिमेंटरी न्यूट्रिशन टू चिल्ड्रन अटेंडिंग बालवाडी. बालवाडी ते अटेंड करावेत म्हणून आपण त्यांना स्पेशल न्यूट्रिशन देतो. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन म्हणजे काय, राईस आणि दाल नाही. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन मीन्स चिक्की, गुडदाणे असतात ते गुळ शेंगाचे, त्याची चिक्की किंवा एग्स असतील. ओके, जे काय असेल स्पेशल किंवा पौष्टिक लाडू असतील छोटे, राजगिरीचे लाडू असतील, तर हे आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय जेणेकरून ते बालवाडीमध्ये येऊन बसावेत. इम्प्रूव्ह हेल्थ. This program helps to ensure the children receive the necessary nutrition for their growth and development. तुमचं फोकस कशावर पाहिजे, नर्सेसचा किंवा त्या बालवाडी जे चालवते टीचर तिचा, की चिल्ड्रनला आपण न्यूट्रिशियस फूड द्यावे जेणेकरून त्याचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावं. तर हे 3 इम्पॉर्टंट आहेत बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम मध्ये. नेक्स्ट आहे नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. तर आता आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर असं म्हणलंय म्हणजे आयोडीन पासून होणारे डिसऑर्डर, म्हणजे आयोडीन कमी पडलं यासाठी होणारे डिसऑर्डर. तर पहिला असणार आहे ते आयोडीन डिफिशियन्सी. म्हणजे काय की हा एक मेजर पब्लिक हेल्थ कन्सर्न आहे ज्याच्यामुळे व्हेरियस हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. जर आयोडीन कमी पडलं तर तुम्हाला व्हेरियस प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर यासाठी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल काय की एकतर आयोडीन जास्त झाले आपल्याला त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. ओके, काही गोष्टी अशा असतात, आता शुगर, जर समजा ब्लड मध्ये तुमची शुगर जास्त झाली तर त्याला काय म्हणणार तुम्ही, हायपरग्लायसेमिया. ओके, आणि समजा कमी झाली तर काय, हायपोग्लायसेमिया. तुमच्या ब्लड मधली शुगर जास्त होऊन पण उपयोग नाही आणि कमी होऊन पण उपयोग नाही. तसं आयोडीनचं पण आहे. ओके, तुमचा एम काय, समजा जर जास्त झाले असेल तर तुम्ही जे काय आयोडीन आहे त्याला इलिमिनेट करा. ओके, म्हणजे सॉल्ट तुमचं जे काही जास्त प्रमाणात खायचं चालू आहे ते तुम्ही पूर्णपणे अवॉइड करा जर जास्त झाले असेल तर. ओके, आणि जर समजा कमी झालं असेल तर तुम्ही त्यांना काय करायचं, आयोडीन सप्लिमेंट्स प्रोव्हाइड करायचे. इम्प्रूव्ह हेल्थ आउटकम. बाय टॉकिंग आयोडीन डिफिशियन्सी the program contribute to the overall health and well-being the population. आणि तुम्ही व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे काय होतं, पॉप्युलेशन व्यवस्थित राहू शकते. क्लिअर? ओके, तर आपण रिपीट बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन पाहिलं. सेकंड, प्रोग्राम्स बघितले ज्याच्यात ऍड्रेसिंग माल न्यूट्रिशन आणि प्रमोटिंग हेल्थ. देन ICDS चे इंट्रोडक्शन, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बेनिफिशरीज कंपोनंट्स पाहिले. मिड डे मील प्रोग्राम पाहिला, त्याचे ऑब्जेक्टिव्ह बेनिफिशरीज पाहिले. स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम, त्याच्यामध्ये टार्गेट असिस्टंट आणि इम्प्रूव्हिंग मॅटर्नल चाइल्ड हेल्थ. देन बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम मध्ये अर्ली चाइल्डहुड केअर, न्यूट्रिशन सपोर्ट आणि इम्प्रूव्ड हेल्थ. नंतर नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम, कसं कंट्रोल करायचं त्याला, त्यामध्ये आपण आयोडीन डिफिशियन्सी, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल आणि इम्प्रूव्ड हेल्थ आउटकम पाहिलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला काहीच डाऊट नसावा. ओके, क्लिअर? ओके, थँक्यू सो मच. बाय.